शामलाल शिक्षण संस्थेमध्ये दीपावली कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे जे आयोजन आहे खूप सुंदर पद्धतीने आहे। हे तुम्ही पाहू शकता, ही जी पब्लिक आहे हे जे अनावरण होत आहे ही पब्लिक म्हणजे आमच्या संस्थेचं वैभव आहे। त्या पब्लिक मध्ये तुम्हाला आत्मीयता, दीपावलीपूर्वी 4 दिवस अगोदर हे दीपावली महोत्सव चालू आहे आणि हे आमचे जे कला शिक्षक आहेत श्री विजयकुमार बैले सर यांनी ही कलाकृती साकार केलेली आहे। ही जी पंक्ती आहे ही पाण्यापासून बनवलेली पंक्ती आहे, ती मोलापासून बनवलेली पंक्ती आहे आणि ही जी रांगोळी आहे तुम्ही पाहू शकता, असं सुंदर असं हे नियोजन आहे। या ठिकाणी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद हा ओसंडून वाहत आहे। प्रत्येकाची ही जी कामं आहेत ती खूप सुंदर पद्धतीने आहे। अशी आमच्या इथं फॅशन शो चालतो, कला पंधरवडा चालतो आमच्या शामलाल शिक्षण संस्थेमध्ये आणि निकालाचा तर विषय नको, पूर्ण उदगीरमध्ये सगळ्यात सुंदर निकाल देणारी 100% निकाल देणारी शिक्षण संस्था म्हणजे आमची शामलाल शिक्षण संस्था आहे। आणि या संस्थेमध्ये जे राबवणारे जे उपक्रम आहेत, शासनाच्या 2 पाऊल पुढे जाऊन आम्ही कला महोत्सव साजरा करतो। विविध प्रकारचे जे महाराष्ट्राच्या लोककला आहेत त्या आपण आयोजन करतो। तसेच विविध मोठमोठे कार्यक्रम, 17 सप्टेंबरचा कार्यक्रम असेल, 15 ऑगस्ट निमित्त केलेले कार्यक्रम असतील, हे सगळे कार्यक्रम तुम्ही आमच्या शिक्षण संस्थेमध्ये पाहायला मिळतील। आणि आमचे जे शामलाल शिक्षण संस्थेचे जे अध्यक्ष आहेत सुपुष्पाने आर्वे सर, हे एक कल्पनेच्या पुढे जाऊन काम करणारे व्यक्तिमत्व आहे आणि हे व्यक्तिमत्व एक सुंदर असा कार्यक्रम आज या ठिकाणी राजेशार आणि आपली शामलाल शाळा यांच्या माध्यमातून हे आयोजित केलेलं आहे। याच्याबद्दल मी परत एकदा आपलं सर्वांचं कौतुक करतो। एक सुंदर असा क्षण या ठिकाणी अनुभवता आला, यासाठी मी धन्यवाद देतो आणि पुढील कार्यासाठी पुढील अशाच चांगल्या आपले जे काही कार्यक्रम आहेत त्याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत आहे ते 2 शब्द या ठिकाणी थांबवतो। थँक्यू। कार्यक्रमाचा समारोप इथं करणार नाहीये, कारण कार्यक्रम हा आता नुकतंच सुरू होतो, त्यामुळे समारोपाचा विषय नाही। दिवाळी देखील आता नुकतीच सुरू होणार आहे, तत्पूर्वी आपण पाऊल टाकलेलं आहे। जसं इथं भोळे सरांनी सांगितलं की शासन येतं त्याच्यापूर्वी आपण सुरुवात करतो त्याची, त्याच पद्धतीने हे येणारे उद्याचे जे भविष्य आहे त्यांच्या जीवनाला कलाशक्ती निर्माण व्हावी, जीवनाला सौंदर्य प्राप्त व्हावं, फक्त सुट्ट्या उदाहरणा करण्यासाठी नव्हे तर त्यांच्या कलाकुसर बाहेर निघावी, हा सगळा विचार तिथं आपण मांडलेला आहे आणि त्या विचाराची ही सगळी इतर आंदोलन मांडते। दीपावली दिव्यांचा सण आपण साजरा करतो। आपल्याला माहित आहे सरकारचं नवं शैक्षणिक धोरण जे आहे ते कौशल्य विकासावर आहे। सरकारच्याही पुढे एक पाऊल आमची शिक्षण संस्था अर्थात आर्य सरांची दूरदृष्टी आहे की विद्यार्थी कृतिशील व्हावे, त्यांच्या त्यांनी आमच्या या चिमुकल्यांची कला पाहिली, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि अशा प्रकारचे कार्यक्रमामध्ये सर्वांनी आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याबद्दल मुख्याध्यापक, तिन्ही आस्थापनेचे मुख्याध्यापक, सर्व स्टाफ आणि संस्थेच्या वतीने या ठिकाणी मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो।